महफिल प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अजय तायडे. ते पण या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. रेसिडेन्शियल मध्ये स्पेशली ते जास्त काम करतायत. रो हाऊसेसचे अनेक प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केले. जो सामान्य माणसाचं जे घराचं स्वप्न असतं ते त्या निमित्तानं पूर्ण करण्याचं ते काम करतात. त्यांच्याशी थेट आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारू. सगळ्यात आधी गप्पांना सुरुवात करायची ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं, काय सांगाल? माझं शिक्षण 1ली ते 10वी पर्यंत सरदारजी हायस्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी 12वी सायन्स पर्यंत करून डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग हे निवडलं आणि डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग करत असताना माझे जे फ्रेंड सर्कल होता तो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, कोणी बिझनेस करत होतं, कोणी रेसिडेन्शियल ब्लॉक बनवून विकत होतं. तर मग मी त्यांची प्रेरणा घेतली आणि मी रावेरमध्ये स्टार्ट करायला सुरुवात केली. याच्यात माझ्या मोठ्या भावाचा सिंहाचा वाटा आहे. मोठ्या भावांमुळे मी या फील्डमध्ये लवकर रुजू झालो. डिप्लोमा शिकत असताना मी या कामात ॲग्रेसिव्ह झालो आणि एक विचार केला की चांगल्या क्वालिटीचा, उत्तम क्वालिटीचा ब्लॉक जर आपण रेडी पोझिशन दिला तर क्वालिटी मेंटेन राहील आणि समोरच्याला मन प्रसन्नता वाटून समोरचा नेक्स्ट कस्टमर आपल्याला देईल, लवकर मिळेल. बरोबर. दुसरं, प्रत्येक इंजिनियरच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट, तर तो स्ट्रगल तुमचा कसा होता? पहिला प्रोजेक्ट कुणाचा मिळाला, कसा मिळाला? पहिला प्रोजेक्ट आम्ही स्वतःच एक डेव्हलपमेंटसाठी जागा घेतली भुसावळला आणि आम्ही अपार्टमेंटचं काम केलं तिथं. तर तिथं फ्लॅट काढले आम्ही 10 आणि तिथं स्ट्रगल करताना अनुभव घेतला खूप. कारण की आमच्या अनुभवासाठी मिलिंद राठी इंजिनियर होते जळगावचे, आर्किटेक्ट आहे ते मोठे खूप. त्यांच्याकडनं अनुभव बेस घेऊनच मग आम्ही रावेरच्या मार्केटमध्ये तिथं उतरलो. ओके. नंतर पुढचा प्रश्न असा आहे या इंडस्ट्रीशी रिलेटेड, ते म्हणजे या फील्डमध्ये अकुशल कामगारांचं किंवा अनस्किल्ड लेबरचं प्रमाण फार आहे. तुम्ही तर अजून ग्रामीण भागात काम करताय, तर अशा वेळेला मग तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता त्यांच्यावर काम करताना? ते सकाळी जर कामाला आले तर त्यांना आम्ही पहिले इंट्रोडक्शन देतो की हे काम आपल्याला रिस्क घेऊन नाही करायचं आहे आणि हे कोणत्या पद्धतीने काम करून आपल्याला मोकळं व्हायचं आहे, की जसं करून की तुमचाही रिस्क नको आणि आमच्यावरतीही रिस्क नको. मिस्त्रीलाही तेच सांगतो आम्ही आणि लेबरलाही तेच सांगतो की 2 तास लेट झालं चालेल, काम पण व्यवस्थित झालं पाहिजे. बरोबर. आणि अशा सूचना दिला की मग ते त्यांचं काम करतात. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय, बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? बजेट त्यांना आम्ही सांगतो की जर ऍक्च्युअल कॉस्ट याला इतके पैसे लागतील, समजा तुमच्या बजेट नाही आहे आणि तुम्ही जर क्वालिटीचं काम मागताय तर त्याला तुम्ही जितके पैसे लागणार आहे तितकेच द्या. आमचा बेनिफिट जो आहे बिल्डर लोकांचा किंवा रेसिडेन्शियल घरं विकणाऱ्या लोकांचा, तर त्यांना तुम्ही तो कॉस्ट नका देऊ. बरोबर. दुसरं प्रश्न आहे असा की जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तुम्हाला तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? आधी तर रोड इन्फ्रास्ट्रक्चर जे विकास भाऊंनी सांगितलं तेही उत्तमच आहे. प्लस MIDC एरियांमध्ये रेसिडेन्शियल कामं झाले पाहिजे, उत्तम कंपनी झाली पाहिजे, उत्तम वर्कर लोकांना काम भेटले पाहिजे आणि कनेक्टिव्हिटी अशी किंवा जसं जालना स्टील म्हणून फेमस स्टील इंडस्ट्रीज जिथं जालना म्हणून ओळखली जाते, तसं एक विजन इथं जळगाव स्टेट लेवल जिल्हा लेवलवरती झालं पाहिजे. आणि जसं आयकॉनच जर झाली आपली तर उत्तम राहील की सर्व लोकांपर्यंत ती आयकॉन स्टील पोहोचेल. बरोबर. पण मग जसं इंडस्ट्री आहेत, रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, तर मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा आता जसं सरकार घरकुल योजनेकडे लक्ष द्यायला लागली आहे तर त्याच्याने आता आपल्याला ग्रोथ येईल. आपल्या सिव्हिल इंजिनियर किंवा आपल्या स्टीलला, सिमेंटला, बांधकामाच्या इतर काही ज्या बाबी आहेत त्यांना ग्रोथ येईलच, असं ते उत्तम याच्याने हाताळत आहे सरकार. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग निवडत असतील? आम्ही त्याची स्ट्रेंथच बघतो. 550D स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, थर्मॅक्स आहे की नाही आहे आणि 39 सेंटी तो जो डाय असतो त्याचा तो आहे की नाही आहे आणि आसारी लवचिकता बघतो सर्वात आधी तर, की लवचिकता म्हणजे नरम आहे की कडक आहे करून हार्ड, हे महत्वाचं आहे. आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय आजवर कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? हो, आम्ही भरपूर आयकॉन वापरलाय. आमच्या इतकं रावेर मध्ये कोणी वापरलेलं नाहीये. 2017 पासून रावेर मधले तुम्हीच आयकॉन आहात असे.
आणि मग तुम्हाला आयकॉन मधलं काय आवडतं दुसरं? कॉस्ट म्हणा, त्याची क्वालिटी, त्याची क्वालिटी उत्तम आहे सर आयकॉन स्टीलची, आणि तो रेटमध्येही फरक असतो. प्लस कामांवरती जसं कोण्या कस्टमरकडे समजा आपण नेली ती असावी तर जरा त्यांनाही ब्रँड वाटते, कारण की आपली ऍडव्हर्टाईज पेपरमध्येही आहे आयकॉनची. अमिताभ बच्चन त्याचे ब्रँड एम्बॅसिडर आहे, त्याच्यामुळे थोडासा प्रभाव पडतो. कस्टमरही खुश होतो की नाही ब्रँडेड असारीच यूज करतोय बा. बरोबर, त्यामुळे हे फायदे आहेत त्याचे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे तुमच्यासारखे जे यंग इंजिनियर या फील्डमध्ये येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक मित्र म्हणून? त्यांना हेच की आपण जे बांधकाम निवडतोय, क्षेत्र निवडतोय, त्याच्यात उत्तम क्वालिटीचं काम करून देणं. क्षेत्र कोणतेही असो त्याच्यात स्ट्रगल करणं, आणि उत्तम प्रकारे आपण त्यांना असं म्हणू इच्छितो की बा काम करताना रिस्क नको, पण हार्डवर्क करा आणि पुढे न्या भारताला. वा वा वा. तर होते इंजिनियर अजय तायडे, आणि त्यांनी सुद्धा तोच मेसेज फार महत्वाचा दिला की कुठल्याही फील्डमध्ये गेला तरी काम तर तुम्हाला करायचे, हार्डवर्क करायचे, पण या क्षेत्रात काम करण्याचा एक महत्वाचा भाग असा आहे की तुम्ही एक मध्यमवर्गीयांचं घराचं स्वप्न साकार करता आणि पर्यायाने देश उभारणीसाठी काम करता. त्यामुळे देशासाठी तुम्ही काम करता, हे फार त्यातला महत्वाचा भाग आहे. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशा उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर.